जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। ओम नमो ब्रह्मादिभ्यो ब्रह्मविद्या संप्रदाय कर्तृभ्यो वंश ऋषिभ्यो महद्भ्यो नमो गुरुभ्यः। सर्वोपप्लवरहितः प्रज्ञानघनः प्रत्यगर्थो ब्रह्मैवाहमस्मि। नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिंच तत्पुत्र पराशरंच व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविंद योगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशंकराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तं तोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरून् सन्ततमानतोऽस्मि। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। कविश्रेष्ठाय गुरवे श्रीगोदातीरवासिने विठ्ठलाङ्घ्रिविलीनाय गणुदासाय ते नमः। जयाची सद्गुरुशरण मनवाणिकाया अपार करुणा घनगंगा कृपाभिलाषिया जेथ प्रचितीचे बोलणे भावोत्कट सहजतया आदरे वंदिते सद्गुरो वरदानंदराया। भगवत पूज्यपाद श्री शंकराचार्य स्वामी महाराज की जय। आपण गेल्या वेळीपासून ब्रह्मसूत्राच्या संदर्भामध्ये त्याच्या पार्श्वभूमीचा विचार करत आहोत. गेल्या वेळी ब्रह्मसूत्र कशाकरता, ब्रह्मसूत्राचं साधारण वरवर पाहता स्वरूप काय आणि त्याचबरोबर ब्रह्मसूत्राची चतुसूत्री त्याचं स्वरूप काय आणि त्या चतुसूत्रीचा विचार लोक किती विशेष रूपाने करतात, किंबहुना चतुसूत्रीचाच अभ्यास करतात. इतर अभ्यासाच्या मागे ते क्वचित विचारात घेतात इतर सूत्र. कारण एकदा ब्रह्मसूत्राचं मूलभूत जी काही पकड म्हणतो आपण एखाद्या विषयाची, तशी पकड त्या चतुसूत्रीमध्ये जर मिळाली तर पुढे पुन्हा आणखीन काही वाचायचं किंवा आणखीन काही विषयाचा अभ्यास करावा असं लोकांना वाटतंच असं नाही. आणि त्यामुळे चतुसूत्रीमध्येच पुष्कळांचं समाधान आहे. वास्तविक पाहता ब्रह्मसूत्राच्यामध्ये अध्याय 4 आहेत. गेल्या वेळी आपण बोललो होतो त्याप्रमाणे पहिला जो अध्याय आहे तो समन्वयाध्याय आहे. दुसरा जो अध्याय आहे तो अविरोधाध्याय आहे. तिसरा जो अध्याय आहे तो साधनाध्याय आहे. आणि चौथा जो अध्याय आहे तो फलाध्याय आहे. अविरोधाध्यायामध्ये गेल्या वेळी आपण म्हटलं त्याप्रमाणे की ब्रह्माची सिद्धी करणं आहे. जगभरामध्ये अनेक तत्त्वज्ञान आहेत. आज काही ज्याप्रमाणे ब्रह्मसूत्रामध्ये विषय मांडलेत आणि दर्शनकार आणि वेगवेगळे दर्शनकार किंवा अंतर्गत वैदिक दर्शनकारांच्या मधले दर्शनकार, अवैदिक दर्शनकारांमधले आणखीन लहान मोठे दर्शनकार, या प्रत्येकाच्या तत्त्वज्ञान मांडणीची मर्यादा ही समजावून देण्याकरता जेव्हा काही तत्त्वज्ञान मांडावं लागतं, काही तर्क उभा करावा लागतो आणि मग ब्रह्म हेच जगाचं कसं कारण आहे हे सिद्ध करावं लागतं. हा एक विषय. आणि दुसरा विषय असा की कोणाशीही वाद न घालता, कोणाच्याही मतमतांतरांच्यामध्ये न जाता, केवळ उपनिषदांच्यामध्ये जी वचनं आलेली आहेत त्या वचनांच्यामध्ये जे कमी जास्त आहे, म्हणजे ते वचन बघितल्यानंतर कळत नाही की ह्या जगाचं मूलभूत कारण हे ब्रह्म आहे हे कळत नाही, तर मग काय करायचं आणि कसं समजून घ्यायचं
त्या उपनिषदाच्या त्या वचनाचा अर्थ कसा लावायचा हा मुख्य म्हणजे प्रश्न आहे. आणि हे सगळे विवाद्य प्रश्न आहेत, ज्या विवाद्य श्रुती आहेत, आपण गेल्यावेळी म्हटलं त्याप्रमाणे त्या अर्थांचं निर्धारण करण्याकरताच इथे हे अध्याय उभे आहेत. आणि म्हणून हा पहिला जो समन्वयाध्याय आहे यामध्ये ब्रह्म हे एकटं एक जगाचं कारण आहे हे सिद्ध करणे हा ब्रह्मसूत्राचा पहिला हेतू आहे, की ब्रह्माशिवाय ह्या जगाचं दुसरं कारण असू शकत नाही. मग आता उदाहरणार्थ आजकालचं विज्ञान घेतलं. विज्ञानाने काय म्हटलं आहे? विज्ञानाने आपोआपी मान्य केली आहे. आणि विज्ञानाने असं म्हटलं आहे की हे जग कसं निर्माण झालं? आपोआप निर्माण झालं. काय ग्रह गोल फिरायला लागले, कशाच्याही बद्दलची निश्चित मीमांसा न करता, मीमांसा म्हणजे विचार, की कुठल्याही प्रकारचा एक निश्चित विचार न करता एक आपल्या मनाला आला तो एक तर्क उभा करायचा. त्याप्रमाणे या लोकांनी एक तर्क उभा केला, म्हणजे आधुनिक विज्ञानाने, की बाबा असं आहे, या जगामध्ये काय ग्रह गोल फिरत असतील नसतील आम्हाला माहीत नाही, पण आमच्या सूर्यमालेपुरता तेवढा आम्ही विचार करू शकतो की सूर्य फिरत होता, त्याच्यापासनं काही तुकडे बाहेर पडत होते आणि त्याच्यामधून ही सगळी सूर्यमाला तयार झाली. ते सगळे ग्रहगोल हळूहळू थंड थंड होत गेले. मग ते ज्या एका स्थितीवरती येऊन थांबले, कारण सूर्यापासूनच्या अंतराप्रमाणे त्यांची उष्णता, त्यांची परिस्थिती ठरणार. मग आपोआप त्याच्यामध्ये काही परिवर्तनं होऊ लागली, आपोआप काही बदल घडू लागले. आणि जे बदल घडायला लागले त्या बदलांच्यामधून काय निर्माण झालं तर असे कणांचे पुंज निर्माण झाले. पुंज म्हणजे त्यांचा मेळावा, गट असा. ते पुंज जे निर्माण झाले ते कसेही इतस्ततः फिरू लागले. म्हणजे या लोकांच्या दृष्टीने, म्हणजे वैज्ञानिकांच्या दृष्टीने किंवा आधुनिकांच्या दृष्टीने त्यावेळी पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण नाही, म्हणजे त्याला काहीतरी नियम पाहिजे ना. ते कसेही अस्ताव्यस्त कसे फिरतील, परंतु ते फिरायला लागले अस्ताव्यस्त. त्यांच्या अस्ताव्यस्त फिरण्यामधून केव्हा तरी कोणत्या तरी पुंजांची कुणाशी तरी टक्कर झाली, की त्या टक्करीमधून, त्या आघातामधून, त्या एकमेकांच्या आदळण्यामधून काही काही निर्माण झालं. मग ते हे कसं निर्माण झालं, ते कसं निर्माण झालं नाही, निर्माण होत गेलं आणि सृष्टी निर्माण झाली. ही सृष्टीची आपोआपी विज्ञानाने मान्य केली आहे. आता अलीकडच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे बिग बँग मान्य केलं आहे, ते ह्याच्यापेक्षा काही वेगळं नाही. मांडणीत थोडी सुसूत्रता स्टीवन हॉकिन्सननी आणली, बाकी काय, त्याचं लिखाण अधिक आजच्या काळामध्ये पॉप्युलर आहे, अधिक प्रसिद्ध आहे, लोकांना जास्त आवडणार आहे किंवा परिणामकारी वाटणार आहे. पण हा आपोआपी हा विचार जगामध्ये टिकूच शकत नाही. आपोआपी जर असती तर आपलं जीवन का असे जगतो माहीत नाही आपल्याला. आपोआप जर घडत असतं तर आज आपण एक आडनाव लावून एका घरामध्ये एका देहानी आहोत, उद्या आपोआपीने हा देह बदलला तर, घरदार बदललं तर, आपली बुद्धी बदलली तर, आपली जागा बदलली तर, अशी आपोआपी कशी होईल? आपोआप कोणतीच गोष्ट निर्माण होऊ शकत नाही, त्याला निश्चित कारण आहे. आणि निश्चित कारणाशिवाय कार्य घडूच शकत नाही. कार्याच्या ठिकाणी कारणाची निश्चितता आहेच. आणि नाही तर त्याशिवाय का आपल्याला भगवद्गीताकारांनी सांगितलं आहे की जर कार्य यशस्वी व्हायचं असेल तर 5 गोष्टी त्याच्यामध्ये योग्य प्रकारे असल्यास, हेतवहा, हेतू म्हणजे काय, कारणच आहेत. अधिष्ठानम तथा कर्ता, करणमच पृथक विधम, विविधाश्च पृथक चेष्टा, दैवचैवात्र पंचमम. ही जी 5 कारणं आहेत, हे 5 हेतू कोणतंही कार्य यशस्वी होण्याकरता आहे. मग जर कार्य यशस्वी व्हायचं आणि ह्या जगाचा एवढा मोठा पसारा चालायचा, या विश्वब्रह्मांडाचा, तर त्याचं काहीतरी निश्चित कारण असलंच पाहिजे. त्यामुळे त्या निश्चित कारणाचा विचार करावाच लागेल. म्हणजे आता आपण काय केलं, आपण आपल्या सामान्य तर्काने हा अलीकडचा विज्ञानाचा जो विचार आहे त्या विचाराला आपण छेद दिला आणि आपण म्हटलं सांगा तुम्ही आम्हाला उत्तर. आपण असं म्हटलं की सांगा तुम्ही आम्हाला याचा तर्क. मग तुमच्या तर्काने उभे राहा, असा आपोआपी हा तर्क होऊ शकत नाही. हा जसा आत्ता आपण मुद्दा मांडला तसाच या समन्वयाध्यायामध्ये त्यांची भूमिका हीच आहे. ते म्हणतात की उपनिषदामध्ये आलेलं एखादं वचन आहे, त्या वचनाचा तुम्ही आधार घेणार आणि त्यावरून तुम्ही कोणत्याही प्रकाराने तत्त्वज्ञानाला ची उभारणी करणार.
आता जी वैदिक तत्त्वज्ञानं आहेत ती वेदावर उभी राहतील, जी अवैदिक आहेत ती वेदावर उभी राहत नाहीत. आता जशी ईश्वरवाद मानत नाहीत, परंतु सांख्य दर्शन हे इतकं जबरदस्त दर्शन आहे की त्या दर्शनाची मांडणी ही इतकी अप्रतिम आहे की त्या दर्शनाला तुम्ही अस्वीकार करतो असं म्हणूच शकत नाही. त्या दर्शनाचा तुम्हाला स्वीकार करावाच लागेल. त्या दर्शनामध्ये जे मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्यांचं खंडन करावंच लागेल. ती जी खंडन मंडनाची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया ज्याच्यामध्ये विचारात घेतली जाईल तो विषय वेगळा. परंतु आधी उपनिषदामध्ये वचन आलं आहे आणि उपनिषदात आलेलं जे वचन आहे ते आम्हाला मनाला खटकतं आहे किंवा त्याचा अर्थ आम्हाला जुळत नाही आहे. मग आम्ही काय करायचं? तर अशी जी जी वचनं आहेत त्या सर्व वचनांच्यावरती जेव्हा स्पष्टीकरण देण्याची वेळ येते आणि ते स्पष्टीकरण कोणत्या अनुरोधाने द्यावं लागतं की ह्या सृष्टीच्या निर्मितीचं कारण परब्रह्मच आहे किंवा ह्या संपूर्ण सृष्टीच्या मुळाशी जर कोणतं तत्त्व असेल तर ते ब्रह्म हे एकच तत्त्व आहे. हे जेव्हा ठाशीवपणाने मांडण्याची वेळ येते आणि येते म्हणजे वास्तव आहे म्हणून येते, ते आपल्याला मांडायचं आहे. जसं आता एखादं दर्शन आहे त्या दर्शनाला आपलंच सत्य करून दाखवायचं आहे किंवा माझंच म्हणणं कसं बरोबर आहे हे सांगायचं आहे, तर तो हिरहिरीने मांडतो, तो आग्रहाने मांडतो आणि माझं वचन कसं सत्य आहे हेच तो सिद्ध करतो. इथे आम्हाला आमचंच वचन सत्य आहे हे सिद्ध करायला जायचं आहे म्हणून नाही मांडायचं. हे वास्तव आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आपण गेल्या वेळी म्हटलं ना की 4 सूत्र आपल्याला सारखी विचारात घ्यावी लागतील. ती प्रत्येक वेळी अभ्यासूनच पुढे जातील. त्या नुसत्या 4 सूत्रांच्यावरतीच विचार करत थांबलो तर आपल्याला ब्रह्मसूत्राचे आधार घेऊन जेव्हा आपण पुढे जाऊ तेव्हा आपल्याला प्रत्येक वेळी यातलं सूत्र कसं उपयोगाला येतं ते लक्षात येईल. आणि म्हणून आत्ता आपण म्हटलं ना की एखादा भूमिका आहे, एखादं सूत्र आहे की ज्या उपनिषदाच्या सूत्रावरती शंका निर्माण झाली आहे आणि त्याच्यावरती पुष्कळ हल्ले करतायत लोक. तर तिथे काय आहे? तिथे पहिल्यांदा व्यासांनी म्हटलं आहे त्याप्रमाणे की समजेल कसं तुम्हाला की ह्या जगाच्या निर्मितीचं कारण कोण आहे, ह्या जगाच्या मुळाशी कोण आहे. तर ते कळायला शास्त्र योनित्वात तुम्हाला शास्त्राचाच अभ्यास करावा लागेल, तुम्हाला वेदशास्त्रांकडेच वळावं लागेल. वेदशास्त्राच्या माध्यमामधूनच तुम्हाला ब्रह्माची सिद्धी करून घेता येईल, अन्यथा करता येणार नाही. हे सांगितलं आहे ते सूत्र कितवं आहे? 3रं आहे. पहिलं अथातो ब्रह्मजिज्ञासा, दुसरं जन्माद्यस्य यतः आणि 3रं शास्त्रयोनित्वात. त्यामुळे त्या 3ऱ्या सूत्रांनी सिद्ध करता येईल असं एक एक सूत्र घेऊन किंवा ही चतुसूत्री घेऊन मनामध्ये ह्या 4 गोष्टी ठेवून त्यांना सिद्धी करावी लागते. आणि ती ब्रह्माची सिद्धी करायची आहे पहिल्या भागात, पहिल्या अध्यायात. त्या पहिल्या अध्यायाचे पण 4 भाग आहेत, त्याच्या आतमध्ये त्याचे उपविभाग आहेत. म्हणजे एका अध्यायाचे 4 उपविभाग असे ह्या 4ही अध्यायांचे 4 उपविभाग असे म्हणून 16 उपविभाग आहेत संपूर्ण ह्याच्यामध्ये, म्हणजे ब्रह्मसूत्रांच्यामध्ये. दुसऱ्या अध्यायामध्ये आत्ता आपण म्हटलं तसं फक्त उपनिषदातल्या वचनांचा समन्वय करणे, म्हणजे ती वचनं समन्वयाने समजून घेणे. समन्वयाने म्हणजे तिरपागडं विचार करणं, कुठेतरी टोकाला जाऊन कुठला तरी वादग्रस्त विषय उत्पन्न न करता अन्वयाने, योग्य प्रकाराने, योग्य तर्काने, शास्त्रशुद्ध तर्काने किंवा शास्त्राधारित तर्काने तो विषय सिद्ध करून द्यावा लागतो. आपलं मनास आलं नाही नाही असं मला वाटतं. आपण गेल्या वेळी बोललो स्वतः प्रमाण कुठेच चालत नाही. आता इथे समजा आम्ही चंद्रावर गेलो आणि आमचं चांद्रयान आहे, त्याचं आता काय चाललं आहे काय नाही आम्हाला काही माहीत नाही. इथे गप्पा मारायला बसलो, आपण लोकांना सांगितलं नाही नाही त्या चांद्रयानाची मला खात्री आहे, ते चांद्रयान अमक्या ठिकाणी असतं पाहिजे. तुझ्या खात्रीचं काय आहे? तू कोण सांगणार चांद्रयान कुठे आहे? ते बघायलाच पाहिजे कुठे आहे काय नाही. शास्त्रज्ञ बघतील, त्याची जागा कळेल, त्याची परिस्थिती काय आहे ती कळेल. येणारा आत्ताचा सगळा हा काळोखाचा काळ तर जाऊ द्या, तुम्हाला काय कळणार आहे? काळोखाच्या पलीकडे जाऊन तुमची नजर त्याला शोधू शकणार आहे का? कारण थांबलंच ना. ज्या क्षणी तो काळ संपला आणि चंद्रावरती अंधार आला, आता अंधारामध्ये त्या चांद्रयानाचं तुम्ही काय करणार आहात? पण नाही नाही, माझं म्हणणं असं आहे, हे सगळे जे विषय आहेत ना ते असे असतात
की आपल्याला व्यवहारात आज असं कोणी बोलायला लागलं तर आपण म्हणावं काय बोलता तुम्ही, ते शास्त्रज्ञ तुम्हाला वेड्यात काढतील. मग नाहीतरी इथे आमच्या मनाने आम्ही काही बोलायला लागलो तर आम्ही वेड्यातच निघणार आहे वास्तविक पाहता. पण परिस्थिती अशी आहे की आमच्या शास्त्रालाच आम्ही विचारत नाही, आमच्या शास्त्रालाच आम्ही मानत नाही आणि आम्ही मला काय वाटतं एवढंच मानतो. मला असं वाटतं म्हणून मी असं म्हणतो. आता नास्तिक, आपण गेल्या वेळी पुष्कळ बोललो नास्तिकवादावरती, की नास्तिक मनुष्य ईश्वराचं अस्तित्व मी नाकारतो. अरे तू नाकार नाही तर न नाकार, तुझ्या नाकारण्या न नाकारण्यावर त्याचं असणं नसणं अवलंबून आहे का? कारण असं आहे की तो म्हणेल की मी म्हणू शकतो ना की मला मान्य नाहीच आहे. ठीक आहे, तुला मान्य नाही. दुसरा म्हणू शकतो अरे तुझ्या तोंडात जीभ आहे म्हणून म्हणतोयस तू मान्य नाही. तुझ्या तोंडातली जीभ काढून टाकली देणाऱ्यानी तर पण तो देणारा जीभ काढत नाही ना. तो देणारा असा आहे की तुझं अस्तित्व मी मानत नाही म्हणणाऱ्याच्या तोंडात सुद्धा त्यांनी जीभ ठेवली आहे आणि जो मी तुला मानतो म्हणणार आहे त्याच्याही तोंडात जीभ ठेवली आहे. कारण तो या सगळ्याच्या पलीकडे हो, तो इतका समर्थ आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम त्याचं लक्षण सांगितलं आहे त्याप्रमाणे तो इतका समर्थ आहे की त्याला ह्यानी तू आहे न तू नाही म्हणण्यानी काय फरक पडायचा आहे. आणि त्यामुळे हा जो समन्वय आहे, हा समन्वय म्हणजे आपला अंधश्रद्धा ठेवा आणि त्याला स्वीकारा आणि हो म्हणा आणि मान्य करा, इतकी गबाळी विधानं नाही आहेत. कोणतंही शास्त्र किंवा ब्रह्मसूत्र ही अशी गबाळी नाही आहेत की आम्ही आपलं तोंडात आलं ते बोलावं. कारण काय आहे, काहीही बोलायला काही लागत नाही आणि आमच्या धर्माचा, आमच्या ज्ञानाचा, आमच्या धर्मग्रंथांचा आमच्या समाजामध्ये धाक नाही आहे. दुर्दैव ते आहे की आमच्यापैकी कुणालाच असं वाटत नाही की अरे हा गीतेबद्दल असं बोलतो, याला पहिली शिक्षा झाली पाहिजे. हा आमच्या तत्त्वज्ञानाच्या ग्रंथाबद्दल असं बोलतो, याचा परामर्श, अरे FIR दाखल कुणावरही करता, ह्याच्यावर करा ना FIR दाखल, का नाही करायची? हा जे बोलतो त्यामुळे असं आहे आपल्याकडे की हा गुन्हा आहे. एखादं ज्ञान नाकारणं हा गुन्हा आहे. ते ज्ञान जाळून नष्ट करणं हा गुन्हा आहे. त्या ज्ञानाचा विपरीत प्रचार करणं हा गुन्हा आहे. सांगा बरं, विज्ञानाच्याबद्दल कोणी वेडंवाकडं बोललं तर चालून घेईल का जग? आम्ही सुद्धा चालून घेऊ. तुम्ही काय सांगता आम्हाला? आम्ही नाही मान्य करणार. पण इथे मान्य करतो कारण ह्याचा कोणी वाली नाही आहे. हे बिचारं बेवारशी झालेलं ज्ञान आहे. आणि त्यामुळे इथे ज्या समन्वयाने विषय मांडला आहे हा पहिला अध्याय आहे. या पहिल्या अध्यायामध्ये उपनिषदातली जी सगळी वचनं आहेत, ती सगळी जी विवाद्य वचनं आहेत, ती वचनं योग्य अशा तर्कानी, योग्य अशा संदर्भांनी आणि योग्य प्रकाराने तर्क लढवून त्या वचनांनी सिद्धी केली आहे. म्हणून त्याच्यामध्ये समन्वय असा शब्द वापरला आहे. समन्वय याचा अर्थ कुठलाही विषय समोर आल्यानंतर त्याचा योग्य परामर्श घेणे आणि योग्य प्रकाराने परामर्श घेऊन निष्कर्षाप्रत येणे. दुसरा, आत्तापर्यंत कालपासून आपण जे बोलतो आहे, जी मारामारी आहे, हे दर्शन नाही म्हणतं, ते दर्शन नाही म्हणतं, ते दर्शन नाही म्हणतं, त्या प्रत्येकांना व्यासजी सांगतात. व्यास महाराज, व्यास ऋषी सांगतात, हे बघा तुम्ही म्हणता ना ही तुमची चूक, हे तुम्ही म्हणता ना ही तुमची मर्यादा, हे तुम्ही म्हणता ना ही तुमची दर्शनातली उणीव, हे तुम्ही म्हणता ना ही तुमच्या दर्शनातली अपूर्णता, त्यामुळे तुमचं दर्शन उभंच राहू शकत नाही. जर पूर्ण असेल दर्शन तर वेदांत दर्शनच आहे. जर काही कमतरता असतील तर त्या तुमच्या दर्शनात आहेत, त्या तपासून पहा. ते कुठे सांगितलं आहे? अविरोधाध्यायामध्ये. कारण उभारायलाच लागतं ना. एकदा तत्त्वज्ञान समजून घेताना दोन मार्ग आहेत आपल्याला. एक मार्ग तत्त्वज्ञान अन्वयाने समजून घ्यावं लागतं आणि एक मार्ग आहे त्याच्यामध्ये तत्त्वज्ञान व्यतिरेकाने समजून घ्यावं लागतं. ब्रह्म हे जगाचं कारण आहे हे समजून घेण्याकरता अन्वयात्मक दृष्टीने विषय समजून घेणं हा पहिला अध्याय आहे, जो समन्वयाध्याय आहे. आणि अविरोधाध्याय जो आहे तो व्यतिरेकाने हे नाही, हे नाही, हे नाही. जसं शंकराचार्यांच्या स्तोत्रामध्ये आपण म्हणतो तसं, अहम भोजनम नैव भोज्यम न भोगता, न वाक्पाणी पादव न चोपस्थ पायू, असं प्रत्येक ठिकाणी हे नाही, हे नाही. मी काय? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणां सदा मे समत्वम न मुक्तिर् न बंधः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम.
म्हणजे समन्वयाध्यायामध्ये सुद्धा तेच आहे की ब्रह्मच जगाचं कारण आहे. जन्माद्यस्य यतः हेच सिद्ध करायचं आहे की तोच उत्पत्ती स्थिती आणि लयाचा कारक आहे. अविरोधाध्यायात काय सिद्ध करायचं आहे तेच सिद्ध करायचं आहे. तोच उत्पत्ती स्थिती आणि लयाचा कारक आहे दोन्ही ठिकाणी. फक्त पहिल्या अध्यायामध्ये जी सिद्धी केली आहे ती कशी केली आहे? ती अन्वयाने केली आहे. म्हणून त्याला काय म्हटलं आहे? समन्वय, सम्यक अन्वय. तो तिथे योग्य असा अन्वय केलेला आहे आणि योग्य अशा अन्वयाने त्या सिद्धांताची सिद्धी केली आहे. पुढे काय केलं आहे? अविरोधाध्याय. तुमचे सगळे विरोध आम्ही परास्त केलेत, तुमचे सगळे विरोध आम्ही मोडून काढलेत. आणि हे सर्व विरोध मोडून काढल्यानंतर शिल्लक काय उरणार आहे शेवटी? तर ब्रह्म हे जगाचं कारण आहे हे सांगणारं वेदांत दर्शन फक्त शिल्लक राहील. तुम्ही म्हणता तो विषय शिल्लक राहणार नाही. तुम्ही तुमचं शास्त्र सांगता, त्या शास्त्राच्या मर्यादा आम्ही आत्ता इथे दाखवून दिलेल्या आहेत. आणि व्यास महर्षी हे त्या अविरोधाध्यायामध्ये त्या मर्यादा दाखवून देतात. तिसरा जो अध्याय आहे तो साधनाध्याय आहे. आता एकदा ब्रह्माची सिद्धी झाल्यानंतर, ब्रह्म हे जगाचं कारण आहे हे कळल्यानंतर आता त्या ब्रह्माला जाणायचं कसं? कारण त्याला जाणणं महत्त्वाचं आहे. आता दुर्दैव असं आहे की आजच्या विज्ञानामध्ये ब्रह्मच अजून निश्चित झालं नाही आहे. कारण त्यांना कळलेलंच नाही आहे की हे जग कोणी निर्माण केलं आहे. या जगाचं अंतिम सूत्र काय आहे किंवा त्याचं मूलस्थान काय आहे किंवा कशापासून जग निर्माण झालं आहे हे अजून विज्ञानाला निश्चित करता आलेलं नाही आहे. विज्ञानाने त्याची निश्चिती केलेली नसल्यामुळे विज्ञान चाचपडतं आहे अजून. आणि त्या चाचपडणाऱ्या विज्ञानाला झोंबे घेत आम्ही काय म्हणतो? कुठला ब्रह्म, कुठला देव, कुठली उपासना, कुठलं सगुण, कुठलं निर्गुण, हे सगळं थोतांड आहे. हे मागे टी व्ही नव्हते, मागे मोबाईल्स नव्हते, मागे लॅपटॉप नव्हते, यांना करमणुकीची साधनं नव्हती. आता आम्हाला दिवसाचे 24 तास करमणूक म्हटलं तर हे दोन आम्हाला कमी पडणार आहे. लॅपटॉपही कमी पडेल, मोबाईलही कमी पडेल. त्यामुळे लोकांना तेव्हा उद्योग नव्हता म्हणून लोक हे सगळं ब्रह्मन, उपासना, देवन, धर्म काय करायचं संध्याकाळी? तर्क आहे ना आपल्याकडे की संध्याकाळ झाले की या लोकांना दिवे नव्हते घरात, त्यावेळेस चिमण्याच्या उजेडामध्ये हे काय करणार? जरा थोड्या वेळा देवाचं नाव घ्यायचं, जेवणं खाणं करायची की लवकर झोपून जायचं. मग सकाळी उजेडाबरोबर उठायचं. मग आता त्या अंधारात बसून दुसरं काय करणार? म्हणून हे असे मोठी माणसं लहान मुलांना स्तोत्र शिकवायचे, मग ते स्तोत्रपाठ करायचे आणि मग देव देव ब्रह्म ब्रह्म हे सगळे तत्त्वज्ञान, त्याची चर्चा आणि मग उपासना, मग ती साधना, मग त्याचं फल, मग त्या ब्रह्माचं दर्शन, ह्या सगळ्या अनावश्यक गोष्टी हे चर्चित होते. आज तसं नाही राहिलं. आज माणसाच्या जीवनाला दिवसाचे 24 तास काम करायचं म्हटलं तरीसुद्धा त्याला शक्य आहे. कारण दिवसासारखाच रात्री उजेड आहे. संबंध रात्रभर उद्योग करायचा तरी त्याला करता येईल, दिवसभर उद्योग करायचा तरी करता येईल. मग तुमचं ब्रह्म कशाला पाहिजे? त्याचं कारण असं आहे की जेव्हा विज्ञानाला पकडलं आहे तेव्हा ब्रह्म नावाच्या वस्तूची गरज उरली नाही आहे. ही कुणाला? आपल्याला. पण वैज्ञानिकाला उरली आहे. कारण वैज्ञानिकाला अजून कळतच नाही आहे की हे जग कशापासून निर्माण झालं. आम्ही ठीक म्हणतोय, आम्ही विज्ञानाच्या आधाराने म्हणतो की हे ब्रह्म नाहीच आहे अस्तित्वामध्ये, ब्रह्म नावाची गोष्टच नाही, हे आम्हीच ठरवलं आहे. विज्ञानाने ठरवलं नाही आहे. आधुनिक विज्ञान म्हणत नाही की आम्ही या जगाच्या मुळाशी गेलो आहे. आधुनिक विज्ञान आजही जगाचा शोधच घेत आहे, या जगाच्या मुळाचा शोधच घेत आहे. त्याला ना जगाचा पत्ता लागला आहे ना त्याच्या मुळाचा पत्ता लागला आहे आणि तो त्याच्या शोधामध्ये गर्क आहे, धडपडतो आहे. आणि त्याचवेळी आम्ही त्याचा शोध घेऊन त्या अंतिम तत्वाला कसं प्राप्त करायचं? नाहीतरी जगातलं सगळ्यात मोठं सायन्स कोणतं आहे? ह्या जगाचं मूळ काय आहे ते कळून घेणं. नाहीतरी आम्ही काय शोधतो? आमच्या अन्नाचं मूळ काय कळून घे, आमच्या शरीराचं मूळ काय कळून घे, झाली झुलॉजी तयार. झालं झाडाझुडपांचं मूळ काय कळून घे, झाली बॉटनी तयार. या सगळ्या सृष्टीचं, ह्या मॅटरचं काय स्वरूप आहे, झालं फिजिक्स तयार. त्याच्यापासून टेक्नॉलॉजी आली, झालं इंजिनिअरिंग तयार. काय करतोय आम्ही? या जगालाच जाणून घेतोय, या जगाचं मूळच जाणून घेतोय. आज आम्हाला जगाचं मूळ माहिती नाही आहे
आणि त्यामुळे उपासना, साधना ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आमच्या दृष्टीने आउटडेटेड आहेत. आमच्या दृष्टीने आज त्याची गरज नाही आहे. हे जे होतं त्या मागच्या लोकांचं ठीक आहे, तो निरुद्योगी लोकांचा उद्योग होता. तो आम्ही आता उद्योगाने युक्त लोक आहोत, आम्हाला असा टाईमपास करायला वेळ नाही आहे. इथला जो तिसरा अध्याय आहे तो हा साधनाध्याय आहे, की शरीराने साधना केल्याशिवाय ह्या शरीरातले सूक्ष्म सामर्थ्याचे जी केंद्र आहेत किंवा जी साधनं आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला कळणारच नाहीत. आमचंच शरीर आम्हाला कळणार नाही आहे आणि कळलेलंच नाही आहे. त्यामुळे काय आहे, यज्ञ करू नका, हॉस्पिटल्स उभे करा असं आम्ही म्हणतो आहे. इथे उलट आहे. इथे आम्हाला सांगतात शरीर पूर्ण नियंत्रणात आणा, तुमच्या इच्छेने शरीर टाकून निघून जा. करायची आहेत काय ती हॉस्पिटल्स? काही आवश्यकता नाही आहे त्यांची. ज्याचं शरीरावर नियंत्रण नाही आहे तो मनावर काय नियंत्रण करील, असं आमचं शास्त्र आम्हाला सांगतं की ह्याची कशाचीच गरज नाही. पूर्ण शरीर ताब्यात ठेवा. ज्यावेळी शरीर टाकायचं आहे त्याही वेळी तुमच्या इच्छेने जाऊ दे शरीर. एवढी बुद्धी आहे, एवढा विचार आहे. मग हे का जमत नाही? त्याचं कारण असं आहे की विचारांना निश्चितता नाही आहे. विचार निश्चित नाही आहे. आपण कुठे आहोत हे नाही आम्हाला करायचं, तर आम्हाला काय करायचं आहे हे आम्हाला माहिती नाही आहे. हे जेव्हा आम्ही नाकारतो आहोत तेव्हा काय स्वीकारायचं आहे हे आमच्यासमोर नाही आहे. त्याचा स्वीकार करून आम्ही हे नाकारलेलं नाही आहे. इथे हे पाहिलेलंच आहे. अनुभवाशिवाय ज्ञान नाहीच आहे. अनुभवाशिवाय ज्ञान मांडलेलंच नाही. ते आत्ताच्या अलीकडचा मॉडर्न सायन्सेससारखं तो विषय नाही आहे. अध्यात्मशास्त्राचा विषय हा अनुभव आला की मगच तो शब्दबद्ध झाला. त्याची खात्री प्रयोगाने सिद्ध झाली की मगच ते शब्दबद्ध झालं. आता कसं आहे, आता सगळ्या थिअरीज आहेत. आता फक्त चिंतन आहे. शास्त्रज्ञाच्या मनामध्ये आलेलं जे चिंतन आहे, कुणी पाहिली हो व्हेलॉसिटी ऑफ लाईट? कुणी वस्तू ठेवली व्हेलॉसिटी ऑफ लाईटवरती? आणि कुणी आईन्स्टाईनचा थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीचा सिद्धांत सिद्ध केला? थिअरॉटिकल आहे, त्याला सिद्ध करता आलेलं नाही आहे. आम्हाला येतं आहे. त्यामुळे ह्या थिअरी ऑफ जे रिलेटिव्हिटी जर या लोकांना सिद्ध करता येत नसेल, पण ती आमच्या लोकांनी केलेली आहे. कारण तिकडे इंद्राला जेव्हा अडचण येते युद्ध करण्याची, तेव्हा आमच्याकडून दुष्यंतासारखा राजा हा इथून आपला रथ घेऊन स्वर्गात जातो त्याच्या मदतीला. कोणत्या वेगाने जातो? त्याचा वेग थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीमध्ये सांगितल्याप्रमाणे त्याचा व्हेलॉसिटी ऑफ लाईट असू शकेल, नसेल, त्याच्यापेक्षा कमी असेल, त्याच्यापेक्षा जास्त असू शकत नाही असं आईन्स्टाईन म्हणतो. आपल्याला माहीत नाही आपल्या शास्त्रांनी काय म्हटलं आहे की ह्याच्यापेक्षा अधिक वेगाने सूर्याचा किरण जाऊ शकतो का नाही जाऊ शकत. जो आत्ता सिद्ध केला आहे तो आपण धरू. म्हणजे कुठल्याही प्रकाराने वेग किती मर्यादेच्या पुढे जाऊ शकतो विचार झालेला आहे. आज आमचा नाही आहे झालेला. विषय तो नाही आहे. विषय एवढाच आहे की आज दुर्दैव असं आहे की आजच्या विज्ञानाला कोणताही सिद्धांत अंतिमतः सिद्ध करता आलेला नाही आहे. तो अजूनही त्याच्या विकासाच्या स्थितीत आहे, डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहे. अजून तो डेव्हलपच होतो आहे. तो विचार अजून तयार झालेलाच नाही आहे. आणि तरीसुद्धा तोच विचार कसा खरा आहे असं म्हणून आपण या तत्त्वज्ञानाला मात्र नावं ठेवतो आहे. कारण साधना करा असं जेव्हा परंपरा सांगते तेव्हा कुणाला साधना हवी आहे मला सांगा? सगळ्यांना 5 स्टार अध्यात्म पाहिजे. खूप छान छान भक्तनिवास, खूप छान छान कार्यक्रम, काय 1 तासा 2 तासाची असली तर कोणाची लेक्चर्स, बाकीचं सगळं साईट सीइंग, हेच अध्यात्म आहे. कारण हे करमणुकीचा विषय आहे. सगळ्या त्याच्याशिवाय का आध्यात्मिक ट्रिप्स निघायला लागल्या? कारण हे एक नवीन प्रकरण आहे की मनुष्य अध्यात्माच्या ट्रिप्स काढून फिरतो. अध्यात्म काही ट्रिपनी होतं? अध्यात्म हा व्यक्तिगत एकांतामध्ये अभ्यास करण्याचा विषय आहे. पण तो आम्ही का नाही करत? त्याचं कारण असं आहे की आम्हाला अध्यात्म करायचंच नाही आहे. मी तर त्याचं नाव ठेवलेलं आहे की आध्यात्मिक प्रवचनं म्हणजे लोकल ॲनेस्थेशिया आहे, तासाभराचा. देणाऱ्यालाही कळत नाही आपण किती प्रमाणात ॲनेस्थेशिया देतो आहे, घेणाऱ्यालाही कळत नाही की तो आपण किती घेतला आहे.
तासभर त्यालाही बरं वाटतं, यालाही बरं वाटतं. तासभरानंतर बाहेर गेल्यावर वक्ताही आपला आपला उद्योग करायला मोकळा, श्रोताही आपला आपला उद्योग करायला मोकळा. कारण असं आहे त्यातला विनोदाचा भाग सोडून द्या, पण हा साधनाध्याय आहे किंवा ही जी साधना आहे हा गंभीर विषय आहे. गंभीर अशा अर्थाने की मनुष्याने आपल्या जीवनामध्ये कोणत्या न कोणत्या तरी प्रकाराने कोणती न कोणती तरी साधना ही केलीच पाहिजे. बाकी त्यांनी काही करो की न करो, दिवसाकाठी 5 मिनिटं तरी साधनेच्या करता दिलीच पाहिजेत. ती 5 मिनटं आपल्याला उद्याची 10 मिनटं करतील, कदाचित परवा अर्धा तास करतील, कदाचित आमची प्रवृत्ती अजिबातच त्याच्याकडे झुकणारी नसेल तर सुटून जाईल. पण साधनेला पर्याय नाही. प्रवचन हा अध्यात्माचा विषय नाही. प्रवचनाने कुणालाही अध्यात्म नायम आत्मा प्रवचनेन लभ्यः न मेधया न बहुधा श्रुतेण यमे वैश वृणुते तेन लभ्यः तस्यैष आत्मा विवृणुते तनुस्वाम. म्हणाले प्रवचन करणाऱ्याला तर कधीच आत्मा भेटत नाही, कारण मी प्रवचन करतो या अहंकारात तो इथंच संपलाय, त्याला पुढं जायचा प्रश्नच येत नाही. न मेधया, मी फार बुद्धिमान आहे असं जो कुणाला वाटत असेल तरीसुद्धा आत्मा प्राप्त होत नाही. म्हणून नायम आत्मा प्रवचनेन लभ्यः न मेधया न बहुधा श्रुतेण. आम्ही जे श्रवण करतो त्या श्रवणाने लाभत नाही, कारण तो श्रवण हा आमच्या साधनेचा विषय होत नाही. तो जेव्हा आमच्या साधनेचा विषय होईल, आपलं काय असतं, बघू काय सांगतायत, 4 दिवस जाऊन बघू, बरं वाटलं तर गेलं, नाही वाटलं दिलं सोडून. म्हणजे कुणाला तरी टेस्ट करायला आम्ही जातो, त्याची परीक्षा घ्यायला जातो. आम्ही हे वाचलेलं आहे, त्याच्यापेक्षा हा काय सांगतो, याला काय येतं आहे, येत असलं तर बघू, नसेल येत तर सोडून द्या. ही जी आहे हे श्रवण नाहीच आहे. श्रवण ही गोष्ट अशी आहे की जो आमच्या उपासनेचा भाग आहे. ऐकणं, बोलणाऱ्याला सुद्धा बोलणं हा त्याचा विषयच नाही आहे. म्हणून नायम आत्मा प्रवचन लभ्या, म्हणजे त्या प्रवचन करायला चांगल्या त्यांनी 25 लाथाच घातली आहेत की हा काय सांगतो, त्याचं कारण ह्याला काय कळलं आहे, ह्याला काय उलगडलं आहे, म्हणून हा बोलतो आहे. आणि म्हणून ते म्हणतात की परमात्मा कोणाला प्राप्त होतो, म्हणजे ह्या जगामध्ये सगळ्यात मोठा सायंटिस्ट कोण, सगळ्यात मोठा शहाणा कोण, सगळ्यात मोठा नोबेल प्राईजच्या वरची लक्षावधी नोबेल प्राईजनं ओलांडून पुढे गेलेला कोण, आमचा संत जो साक्षात्कारी आहे, ज्यांनी त्या ब्रह्माला पाहिलं आहे, ज्यांनी ह्या जगाचं मूळ पाहिलं आहे, ज्याला ह्या जगाचं मूलस्थान कळलं आहे, ह्या जगाची उत्पत्ती कळली आहे, उत्पत्ती करणारा कळला आहे, उत्पत्ती कशी चालू ठेवायची, उत्पत्ती कशी बंद करायची, ते ज्या शक्ती कार्य करतात त्या त्यांना कळले आहेत. आम्हाला कळले आहेत आमच्या पोटातल्या. आम्हाला जरा चांगला मिरचीचा ठेचा खायचा आहे तिखट, नाहीतर आम्हाला चांगला झणझणीत खूप मिरची घालून पिझ्झा खायचा आहे, नाहीतर आम्हाला आणखीन काही खायचं आहे, पास्ता खा, आणखीन काय जे खायचं असेल ते आपल्याला आवडणारे जे जे काही चमचमीत पदार्थ आहेत आवडलेत ना खायला, जरूर खाऊ. पण ती होणारी ॲसिडिटी रोखण्याचं सामर्थ्य आहे का आमच्याकडे, होणारं दुखणं रोखण्याचं सामर्थ्य आहे का आमच्याकडे. याचा अर्थ असा आहे आमचं कशावरच नियंत्रण नाही आहे. पण ह्या साधू सत्पुरुषांनी सगळ्या सृष्टीवर नियंत्रण मिळवलं आहे, म्हणून ते दिक्कालाच्या अतीत आहेत. ते कसे होतात, किंवा किमान आपलं जीवन ह्याकडेचं त्याकडेला कसं लागू शकतं योग्य प्रकाराने, त्याच्याकरता साधना ही अपरिहार्य आहे. म्हणून ब्रह्मसूत्रकारांनी ज्यावेळी मतांचं खंडन केलं आहे त्याचबरोबर साधनेचा विषय अधिक प्रकर्षाने मांडला आहे. आणि त्यांनी सांगितलं आहे की साधना करा आणि पुढे बोला, कारण बोलू नका जास्त. प्रवचनकार तर नुसताच बोलत असतो, त्याला दुसरा उद्योगच नसतो, कारण बरं आहे त्याला एक इथलं झालं की पुढचं, पुढचं झालं की त्याच्या पुढचं. लोकांनाही हवं असतं ऐकायला, ह्याला वाटतं चला आपल्याला पुष्कळ मागणी आहे, हिंडा. प्रवचनाने काही प्राप्त होत नाही. त्यांनी सांगितलं जोपर्यंत प्रवचन हा त्याच्या उपासनेचा, जोपर्यंत प्रवचन हा त्याच्या साधनेचा विषय होत नाही,
तो प्रवचनाला बसतो म्हणजे काय, तो चांगली इकडं वाच, ते वाच, हे वाच, त्याची तयारी करून ये, त्याचे दृष्टांत पाहून ये, आज काय बोलायचा विषय बघून ये. तासाचं व्याख्यान त्यांनी बेतून आलेलं असतो. त्याची बेस्ट टेलरिंग फर्म आहे. मी नेहमी म्हणते कुणाही टेलरपेक्षा चांगला टेलर प्रवचनकार आहे, कारण त्याला तासाचं व्याख्यान चांगलं बेतता येतं. तो उत्तम बेतून येतो व्याख्यान. सांगण्याचा हेतू असा आहे की इथे जो साधनाध्याय सांगितलेला आहे बघा, विषयाच्या मध्ये मतमतांतरांना छेद देताना त्यांनी आवश्यक असणारा साधनाध्याय याच्यामध्ये घातला आहे. त्यांनी सांगितलं बाकीच्या गोष्टी फुकट आहेत हो, ब्रह्म हे जगाचं कारण आहे हे सिद्ध करण्याचं काम आम्ही का करतो, त्याच्याशी व्यासांना फार वादविवाद करण्याची हौस आहे असं नाही आहे. ते काही दोन राजकीय पक्ष निवडणुकीला उभे राहिलेत आणि एकमेकांच्यावरती कुरघोड्या करतायत असा काही विषय नाही आहे. तिथे हा विषयच नाही आहे. त्यांनी का म्हणून समन्वयाध्यायाने विषय मांडावा, का म्हणून अविरोधाध्यायाने विषय मांडावा, साधनाध्याय. त्यांना सांगायचं आहे ती साधना सांगायची आहे. त्यांना सांगायचं अहो याच्यात पडू नका, या जगामध्ये आपण आलो आहोत तर ह्या सगळ्या मारामाऱ्यांपासून बाजूला व्हा आणि विषयाचा योग्य तो तळापाशी जाऊन शोध घ्या. म्हणून तिसरा साधनाध्याय. त्यामध्ये मुळातली जी सगळी सूत्र आहेत ती सूत्र यज्ञाला उपकारक अशी सूत्र आहेत, यज्ञपर सूत्र आहेत. आणि त्या यज्ञपर सूत्रांना आपल्याकडे साधना उपासना या रूपामध्ये परिवर्तित केलेलं आहे. की ते उपासनेत कसं आता असता आम्ही यज्ञ करत नाही, काळ बदलत जातो, काळ निहाय त्याचे अर्थ लावावे लागतात. आणि त्यामुळे आजच्या काळामध्ये आम्ही काय करावं, आम्ही तर यज्ञानी साधना पूर्ण नाही करणार. यज्ञानी जर आमची साधना परिपूर्ती होत नसेल तर मग कशाने पूर्ण करावी, त्याकरता म्हणून आपल्याकडे उपासना दिली. आणि ती काही आम्ही मनाने काढली नाही आहे, तो यज्ञ बाजूला केला आणि आम्ही उपासना काढली, मुळीच नाही, वेदानीच दिलं आहे. वेदानी जसं उपासना कांड दिलं आहे, कर्मकांड दिलं आहे, ज्ञानकांड दिलं आहे, त्यांनी सर्व विषय दिले. ज्ञानाने मोक्ष मिळवा, ज्ञानाने जीवनात चाला, नुसत्या कर्ममार्गाने जीवनात चाला, कर्माचं कठोर आचरण करा, कर्ममार्गाने जा. नाहीतर आपला तुमच्या आमच्यासारखा मध्यम मार्ग उपासना मार्ग आहे. उपासना मार्गाने जा आणि उपासना मार्गाने आपल्या जीवनाचं कल्याण साधा. आणि म्हणून हा जो तिसरा अध्याय आहे तो साधनाध्याय आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये मनुष्याने साधना 5 मिनिटं तर 5 मिनिटं, 10 मिनिटं तर 10 मिनिटं, 2 मिनिटं तर 2 मिनिटं, काहीच नाही जमत तर सकाळचा एक नमस्कार ठोकला आणि रात्रीचा एक ठोकला तरी पुष्कळ झालं. नाही आम्हाला वेळ मिळत, त्याला करा आणि पडा, एवढं जरी झालं सगळं बदलतं. त्याच्या पुढे नुसते उभे राहिलो आठवणीने 2 वेळा नमस्काराला, कारण तो कनवाळू आहे, तो अधिक दयाळू आहे. त्यामुळे तो म्हणतो चला एवढं तर झालं, हा 2 वेळा समोर येऊन तो उभा राहिला, उद्या मिनिटभर कसा उभा राहील कळेल. आणि म्हणून साधनेला फक्त सुरुवात करावी. आपल्याला त्याच्याशी काही पुढे घेणं देणं नाही. माझं काय झालं, मी काय केलं, मला काय मिळालं, त्याचे तर्क कुतर्क सुतर्क कोणतेच लावायची गरज नाही. नाही तर जरा थोडंसं आपण काहीतरी देवाचं करायला लागलो, देवाला नमस्कार केला आणि ते वरचं फूल पडलं, पहा अहो मला साधनेला लागून 15 जण देवाने लगेच कौल दिलं, वरचं फूल, असं काही होत नसतं. जो तत्त्वज्ञानाचा अभ्यास करतो या गोष्टी फार अलीकडे आहेत, या फार अलीकडच्या किनाऱ्यावरच्या आहेत. आणि आपण जेव्हा काही गोष्टी तर्काने जाणण्याचा प्रयत्न करतोय, काही गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहोत, तेव्हा साधना ही तिच्या मूळ शुद्ध रूपामध्ये आपल्याला करता यावी ही धडपड आहे. ह्या सर्व गोष्टी त्या करतायत की साधना तिच्या मूळ रूपात प्राप्त व्हावी. साधनेच्या मागचा आमचा विचार शुद्ध राहावा. अहो एवढासा शुद्ध राहिला विचार तर तो परमेश्वर आम्हाला केवढं देईल, कारण मोटके निमिष तरी देत जाई गा, तेवढं जरी मिळालं ना बस आहे. भगवंताला माहिती आहे की हे इतकं सोपं नाही आहे. अंतःकरण एक क्षणभर जरी वृत्तीरहित झालं आणि ते वृत्तीराहित्य जर एक क्षणाकरता का होईना परमेश्वर विचाराने भरलं, खूप आहे, कारण ते होणंच फार अवघड आहे. असो म्हणून त्यामध्ये साधना सांगितली आहे की किती प्रकारांनी साधना करता येईल, साधना कशी करावी,
साधना यशस्वी कशी करून घ्यावी, आणि शेवटी साधनेचं फल सांगितलं. न स पुनरावर्तते, न स पुनरावर्तते. 2-2 वेळा सांगितलं आहे की त्याला ह्या जगामध्ये पुन्हा यावं लागत नाही, त्याला ह्या जगामध्ये पुन्हा यावं लागत नाही. त्यांनी सांगितलं त्यांनी साधना करावी, आहे हा जन्म त्या साधनेमध्ये उत्तम प्रकाराने व्यतीत करावा. हे या 4 अध्यायांच्या बाबतीमध्ये 16 भागामध्ये मांडलेला हा विषय आहे. त्याच्या पुढे दुसरं, आता वेदांत. आपण आलो कुठे आलो की या सगळ्यांना परास्त केलं आहे, आणि मग वेदांत हाच आम्हाला मार्गदर्शनाचा विषय आहे. तेच दर्शन आता आम्हाला बघायचं आहे. ते दर्शन बघायचं म्हणजे काय बघायचं आहे, कोणत्या दिशेने आम्हाला जायचं आहे. हे असं सूत्र घेतलं आणि ते वाचलं आणि आम्हाला सूत्र कळलं असं होत नाही. सूत्र असं कळतच नाही. सूत्राला कुणाच्या तरी भाष्याची आवश्यकता आहे. वेदसुद्धा कुणाचं तरी भाष्य बघावं लागतं, कोणतंही शास्त्रसुद्धा त्याचं भाष्य बघावं लागतं. म्हणजे व्यासांसारखा मनुष्य आहे की ज्या एवढ्या मोठ्या ऋषींनी, एवढ्या मोठ्या ज्ञानी पुरुषांनी काय केलं, या मानव देहाला येऊन त्यांनी आमच्याकरता हे कार्य करून ठेवलं, आणि अशी सगळी भाष्य आमच्याकरता तयार आहेत. त्या भाष्याच्या अनुरोधाने अर्थ काय आहे त्या भाष्याचा, ते भाष्य आम्हाला काय सांगतं, कोणत्या दृष्टीने विचार करायचा आहे. आता इथे विचार कसा होईल, कुणाच्या बरं दिशेने जायचं. मी म्हणेन मला मध्वाचार्य आवडतं, जा मध्वाचार्य जी दिशा सांगतात त्या दिशेने तत्त्वज्ञान वाचा. म्हणजे आम्ही कशाचा अभ्यास करणार, वेदांताचाच, पण कुणाच्या भूमिकेतनं करणार, मध्वाचार्यांच्या. मी म्हटलं नाही हो, हे मध्वाचार्यांचं द्वैत काही मला आवडत नाही, मला शंकराचार्यांचं अद्वैत आवडतं. ठीक आहे, मग हे शंकराचार्यांचं अद्वैत आहे. या पद्धतीने अभ्यास करायला लागा आणि ह्या अभ्यासामध्ये पुढे चला. मग शंकराचार्य काय म्हणतात इथे, ती भूमिका काय आहे, ती भूमिका ज्ञानाची भूमिका आहे, ती आम्हाला झेपते का, त्या भूमिकेतनं आमची उपासना होऊ शकते का. मग आम्ही म्हणतो नाही बुवा, आम्हाला संतांची भूमिका झेपते. शंकराचार्यांचं तत्त्वज्ञान आवडतं, संत पण तेच म्हणतात. ते म्हणतात तत्त्वज्ञान आम्हालाही शंकराचार्यांचंच आवडतं, पण आम्ही सामान्य गृहस्थाश्रमी लोक आहोत, त्यामुळे आम्हाला उपासना करता येईल अशी उपासना पाहिजे ना. ती उपासना आम्ही कशी करावी संत आम्हाला समजावून सांगतात. म्हणतो चला आम्हाला हा मार्ग आवडतो. कुणी म्हणतो छे हो, आम्हाला हा शंकराचार्यांचा मायावाद बिलकुल पसंतच नाही आहे, आम्हाला वल्लभाचार्यांचा शुद्ध असणारा जो अद्वैत सिद्धांत आहे तो मान्य आहे. कारण वल्लभाचार्यांचं दर्शन आहे ते शुद्ध अद्वैत दर्शन आहे. त्यांचं हे यांचं केवळ अद्वैत आहे, त्यांचं शुद्ध अद्वैत आहे. ते म्हणतात छे हो, आम्हाला माया नकोच आहे. माया लागते कशाला, ईश्वर आणि आम्ही या दोघांच्यामध्ये ही तिसरी माया आणली कुठून, ती आम्हाला नकोच आहे. मग एखादा माणूस म्हणतो बरोबर आहे की तुम्ही मुसलमानांच्या तत्त्वज्ञानाला तो मधला प्रेषित मान्य करत नाही. आम्ही त्यांच्यावरती आरोप करतो की तुमचा अल्लाह आणि तुम्ही याच्यामध्ये हे कधी भेटच घेऊ देत नाहीत. तो मधला प्रेषित मोहम्मद आहे, तो सांगतो अल्लाला, तो सांगतो तुम्हाला. इकडे तो तुम्हाला दमदाट्या करतो, आज्ञा करतो, आणि तिकडे तो अल्लाला सांगतो ह्याला काही चांगलं करू नको, याला काही चांगलं फल देऊ नको, हा पापी आहे, ह्याला फल दे, हा पुण्यवान आहे. म्हणाले मग आम्ही म्हणतो हा प्रेषित कशाला, हा आम्हाला मान्य नाही, आम्हाला त्यामुळे आम्हाला माया मान्य नाही ही का आमच्यामध्ये, आम्हाला नको. व वल्लभाचार्य म्हणतात आम्हाला तुमचा मायावाद मुळीच नको. ते म्हणतात आमचं काय आहे, आमचं शुद्ध अद्वैत आहे, तेच आम्हाला मान्य आहे. रामानुजाचार्य ते म्हणतात हे मला नकोच, मला तत्त्वज्ञान वेदांताचं मान्य आहे, पण मला अद्वैत एका विशिष्ट पद्धतीने मान्य आहे. मला हे तुम्हाला जसं अद्वैत मान्य आहे तसं मला अद्वैत मान्य नाही आहे. मग तुम्हाला कसं मान्य आहे, तो म्हणतं सांगतात. त्यामुळे मग रामानुजाचार्य म्हणतात तुम्हाला सांगतो, तुम्हाला पाहिजे ना की मी कसं मांडतो, रामानुजा मांडतात. मग काही लोक म्हणतात आम्हाला हेच जास्त पटतं, कारण शेवटी काय रुचिर भिन्ना, रुची वैचित्र्यात आहेच ना. त्यामुळे ज्याला जे आवडतं तो म्हणतो की आता रामानुजांनी जे काय भाष्य लिहिलं असेल ना ते भाष्य मी वाचीन, मला ते भाष्य आवडेल. त्यानंतर निंबार्काचार्यांनी म्हटलं हो आम्हाला की नाही आम्ही आमचं मत काहीच मांडत नाही. शंकराचार्यांनी मायावाद मांडला, वल्लभाचार्यांनी शुद्ध अद्वैत मांडलं,
मध्वाचार्यांनी द्वैत मांडलं, रामानुजाचार्यांनी त्रैत मांडलं. पण आम्हाला हे काहीच मान्य नाही आहे. आम्हाला वेदच प्रमाण आहे ना, आम्हाला सगळ्यांना वेद प्रमाण आहे. तर आम्हाला जो वेद प्रमाण आहे तो वेद जर आत्ता म्हणाला हे असं कर की आम्हाला ते मान्य आहे, आणि वेद आता असं म्हणाला की हे असं करू नको की आम्हाला ते मान्य आहे. वेदांनी आत्ता असं सांगितलं की ईश्वराचं नाव आत्ता ह्या ठिकाणी प्रकृती असं घेऊन मी ईश्वराचं वर्णन केलं, आम्हाला मान्य आहे, आम्हाला काही शंका नाही आहे. ते म्हणतात आम्हाला द्वैतही मान्य आहे, आम्हाला अद्वैतही मान्य आहे. म्हणून निंबार्काचार्यांचं जे तत्त्वज्ञान आहे, ते जे दर्शन आहे, ते द्वैताद्वैत दर्शन आहे. द्वैत आणि अद्वैत, जे वेदांमध्ये द्वैतपर श्रुती आहेत त्या आम्हाला द्वैतपर मान्य आहेत, ज्या वेदांमधल्या श्रुती अद्वैतपर आहेत त्या आम्हाला अद्वैतपर मान्य आहेत. एकदा आम्ही अद्वैतच हातामध्ये पक्क धरलं की द्वैतपर श्रुतींचं काय करायचं हा प्रश्न आहे. एकदा आम्ही द्वैतच पक्क हातामध्ये धरलं तर अद्वैतपर श्रुतींचं काय करायचं प्रश्नच आहे. तसं निंबार्काचार्य म्हणतात आम्हाला कोणताच प्रश्न नाही. आणि त्यामुळे सबंध भारतामध्ये वेदांत दर्शन समजून घेणारे सगळ्यात मोठे आणि अत्यंत प्राचीन असे हे 5 संप्रदाय आहेत. शंकराचार्यांचं केवलाद्वैत, रामानुजाचार्यांचं विशिष्टाद्वैत, निंबार्काचार्यांचं द्वैताद्वैत, वल्लभाचार्यांचं शुद्ध अद्वैत आणि मध्वाचार्यांचं द्वैत, पूर्ण द्वैत. ह्या अशा 5 संप्रदायांमधून आम्हाला विषय समजून घ्यायचा आहे. या प्रत्येकाने ब्रह्मसूत्रावर भाष्य केलं आहे. उपनिषदांवर नुसतं भाष्य करून चालत नाही. ब्रह्मसूत्रामधून ह्या तत्त्वज्ञानाला चांगलं तावून सुलाखून निघावं लागतं, कारण इथं कुठं ना कुठं तरी ते तत्त्वज्ञान अडकतं. त्यांना तिथे उत्तर द्यावं लागतं. या 555 सूत्रांना त्या दर्शनाला उत्तर द्यायचं आहे आणि त्या दर्शनाला तिथे सिद्धी करून उभं राहायचं आहे. जर ते तत्त्वज्ञान ह्या निकषाला उतरलं तरच ते तत्त्वज्ञान ग्राह्य आहे. आणि म्हणून ह्या 5 आचार्यांची तत्त्वज्ञानं ग्राह्य मानली जातात. म्हणून वेदांत दर्शन म्हणजे काय? वेदांत दर्शनाचा ढाचा तर आपण पाहणारच आहे, तो नुसता ढाचा आहे. पण वेदांत समजून घ्यायचा म्हणजे काय आणि कशाच्या आधाराने समजून घ्यायचा, तर असा कुणीतरी आचार्य, असा कुणीतरी तत्त्ववेत्ता हा आमच्या विचारांना जुळणारा आम्हाला शोधला पाहिजे. आम्ही शोधायचं आहे की आमचं मन शंकराचार्यांच्यात रमतं का मध्वाचार्यांच्यात रमतं. मग आमच्या भारतामध्ये एवढे जे संप्रदाय जे निर्माण झाले की रामानुजांचा संप्रदाय आहे, वल्लभाचार्यांचा संप्रदाय आहे, फक्त ते नाम पाहिलं म्हणजे कपाळावरचं गंध पाहिलं की समजतं हा संप्रदाय कोणाचा आहे. प्रत्येक संप्रदायाची खूण आहे. जसा वारकरी आपण पाहिला की ओळखतो हा वारकरी आहे, तसा रामानुजपंथीय कोण आहे पाहिला की ओळखतो, फक्त त्याचं नाम पाहिलं की झालं, म्हणजे त्यांचं गंध पाहिलं की झालं. शंकराचार्यांचा अनुयायी कोण आहे गंध पाहिलं की कळतं. सगळ्यांचे अनुयायी कळतात, कारण काय प्रत्येकाची आपली आपली खूण आहे. प्रत्येकाने आपल्या आपल्या तत्त्वज्ञानाची संप्रदायाची एक भूमिका मांडलेली आहे, मान्य केलेली आहे. हे सगळं आपण कशाकरता बोलायचं, का नाही पहिलंच सूत्र बघायचं. अडचण एकच आहे की आज आम्ही कुठलंही पुस्तक काढतो, कुणी कोणत्याही पुस्तकामध्ये लिहिलेली त्यांच्या मनास येतील ती स्पष्टीकरणं आम्ही वाचतो आणि ती वाचून आम्ही जी मतं बनवतो त्या मतांनी आम्ही समोरच्या माणसाला नाही नाही हे कसं बरोबर आहे, तो कसा ऐकेल, तो म्हणेल हे बरोबर नाहीच आहे तुमचं. पण तो जेव्हा पारंपरिक अध्ययन केलेला असतो तेव्हा आपण असं म्हणतो की यांच्यात काय अर्थ नाही हो, हे लोक असेच आहेत, हे लोक काय आपलं एक मत धरून बसतात आणि मग दुसऱ्यांचं ऐकत नाहीत आणि त्यामुळेच तर धर्माचं नुकसान होतं. पण असं आहे की मूळ ज्ञानापासून तुम्ही फारकत घेऊन जर शेकडो मैल लांब गेलात तर तुम्ही कधीच ज्ञानाच्या जवळ येऊ शकणार नाही. त्यामुळे ज्ञान हे त्याच्या शुद्ध स्थितीतच समजून घ्यावं लागतं. त्याच्या केलेल्या कोणत्याही अत्यंत पातळ अशा तत्त्वज्ञानाच्या विवरणांनी तत्त्वज्ञानाचा गाभा समजत नाही. आणि म्हणून ही उपनिषदं, म्हणून ही ब्रह्मसूत्र, म्हणून गीता ही तिच्या मूळ भाष्यांनीच पाहायला पाहिजे. गीता ही तिच्या मूळ स्वरूपातच पाहायला पाहिजे. एक तर त्या मंत्राला शरण जावं, जो मंत्र आहे गीतेचा मंत्र आहे, श्लोक आहे,
त्या श्लोकाला शरण जावं, उपनिषदांच्या मंत्रांना शरण जावं, ब्रह्मसूत्राच्या श्रुतीला जे सूत्र आहे त्या सूत्राला शरण जावं की हे सूत्र इथे कोणत्या कोणत्या श्रुतींकरता म्हणजे उपनिषदाकरता, उपनिषदातल्या वचनाकरता वापरलेलं आहे. असे जर आम्ही शरण गेलो तरच आम्हाला कळेल, नाही तर कळणार नाही. आता म्हणून ही उपनिषदं वाचण्याची पद्धत काय आहे? पद्धत अशी आहे की उपनिषदाचं एक सूत्र असतं, त्या सूत्राच्या मागे त्याचा अर्थातच अध्याय आहे. समजा पहिला अध्याय समन्वय अध्याय आहे. पहिली गोष्ट कोणत्या अध्यायातलं सूत्र आहे, कारण त्याचं भेदाच्य असं एवढंच लिहिलेलं असतं. मग ते तिसऱ्याही अध्यायामध्ये येईल, कदाचित ते चौथ्याही अध्यायात येईल, कदाचित ते पहिल्याही अध्यायात असेल, पण ते भेदाच्य कुठलं घ्यायचं आहे हे बघायला पाहिजे. समन्वयाच्य असं आलं तर कुठला समन्वय करायचा आहे हे आम्हाला त्या त्या ठिकाणी, म्हणजे मी आपले एक उदाहरणादाखल आपल्यापुढे मांडते आहे की अशा एकाच शब्दाची अशी सूत्र असतात आणि मग ते सूत्र घेताना ते आचार्य उपनिषदांची वचनं घेतात की ही 4 वचनं आहेत, ह्या 4 वचनांच्या करता हे सूत्र आहे. मग आता हे एका सूत्रामध्ये त्याचं उत्तर मिळतं का? मिळत नाही. म्हणून त्याच्याकरता ते विषय अधिकरण, अधिकरण शब्द, कर्ण म्हणजे साधन, अधि ज्याच्याशी जोडलेलं आहे, जसं अध्यात्म, अधिभौतिक, अधि आत्मिक, अधिदैविक, अधियज्ञ, तसंच अधिकरण म्हणजे ज्या साधनाच्या साह्याने हे मत आम्ही समजावून घेणार आहोत त्याला काय म्हणतात? अधिकरण. आणि म्हणून ब्रह्मसूत्रामध्ये अधिकरणं आहेत, वेगवेगळे विषय आहेत. ते वेगवेगळे विषय आम्हाला समजावून घ्यायचे आहेत. ते समजावून घेताना मी आत्ता तुम्हाला म्हटलं तसं की भेदाच्य एक सूत्र आलं, त्या एका सूत्रामध्ये त्यांनी काहीतरी मत मांडलं तर भागत नाही, तेवढ्यानी त्याची सिद्धी होत नाही, तेवढ्यानी त्याचं स्पष्टीकरण होत नाही. मग काय करावं लागतं? 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, अशी कधीकधी 5-5, 6-6, कधी 2-3, कधी 10-12 अशी सूत्र एकत्र करावी लागतात किंवा एक विषय मांडण्याकरता तेवढ्या सूत्रांचा वापर करावा लागतो. आणि तेवढी सूत्र जिथे वापरली जातात किंवा ज्याच्याकरता गोळा होतात त्याला काय म्हणतात? अधिकरण. म्हणून आपण काय म्हटलं, ब्रह्मसूत्रामध्ये 555 सूत्र आहेत, पण अधिकरणं किती आहेत? 191 एवढी अधिकरणं आहेत. आता पहिली 4 सूत्र आहेत, ह्या पहिल्या 4 सूत्रामध्ये प्रत्येक सूत्र हे अधिकरणच आहे, त्याला दुसऱ्या सूत्राची गरजच नाही आहे. अधिकरण 1 अथा तो ब्रह्म जिज्ञासा, याच्याकरता दुसरं सूत्र घ्यायची गरज नाही. दुसरं सूत्र जन्माद्यस्य यतः झालं, हे दुसरं अधिकरण. शास्त्रयोनित्वात तिसरं अधिकरण, सूत्र नंबर 3, अधिकरण नंबर 3. तत्तु समन्वयात सूत्र नंबर 4, अधिकरण नंबर 4. म्हणजे काय झालं? करण साधन, या साधनाने आम्ही हा विषय समजून घेणार. कशाच्या साधनाने समजणार? तत्तु समन्वयात. आम्हाला विषय समजून घ्यायचा आहे तर समन्वय म्हणजे काय, समन्वय कसा होईल, तो समन्वय कसा करायचा असतो, हे सगळं आम्ही तुम्हाला समन्वयात सांगू असं व्यास आपल्याला म्हणतात. आणि व्यास आपल्याला तिथेच तो विषय त्या एका सूत्रात निशंक करून संपवतात. ही त्यांची अधिकरणं. आणि त्याचप्रमाणे 4 भागामध्ये विषय प्रत्येक अध्यायात त्यांनी विभागलेत. एका पहिल्या भागात एक विशिष्ट पद्धतीचा विषय घेतला आहे. आता समजा आनंदमय, आता हे आनंदमय हे अधिकरण आहे. आता का आपल्याला पुढच्या वेळी पुन्हा तो विषय बघता येईल, कारण आपण अजून भगवंताची सच्चिद आनंद हे लक्षणात आलो आहे कुठे आपण, की स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण. आता आम्ही शब्दात बोलायला लागलो ना, बोलायला लागल्यानंतर तो परमात्मा शब्दात येणारा वस्तू आहे का, तो येणारा काही जे ध्येय असं आहे का, किंवा असं एक लक्ष आहे का की जे मी शब्दांनी सांगितलं की हो हो असाच असेल ना परमात्मा. दुसरा म्हणतो तुम्ही म्हणतो तसाच मला वाटतो, तो मला वाटतं आणि त्यांना वाटतं, याला काहीच अर्थ नाही आहे. माझ्या शब्दांनी मी त्याचं वर्णन करतो ह्याला अर्थ नाही आहे. म्हणून छांदोग्य उपनिषदांनी आधीच सांगितलं आहे, वाचारंभणम विकारो नामधेयम. हे कायम लक्षात ठेवायचं सूत्र आहे, वाचारंभणम विकारो नामधेयम.
काय की जेव्हा तोंड उघडलं तेव्हाच बोलण्याला मर्यादा आली. आता कुणी आपल्याला म्हटलं खरंच मला किती आठवण झाली, आपण म्हणतो काही नाही खोटं सांगतेस, इथे भेटलो म्हणून, नाही तर 6-6 महिन्यात कधी फोन करत नाही, कसली आठवण झाली तुला, असं आपण म्हणतात. तर कसं सांगू मी की मला किती आठवण झाली, आज सारखी आठवण होत होती. आता समोरच्याला मला खूप आठवण होत होती हे मला एवढे शब्द काय अजून 25 शब्द सांगितले तरी माझ्या मनातलं सांगता येत नाही, कारण शब्दांना नेहमीच मर्यादा आहे. म्हणून तत्त्वज्ञानाने सांगितलं ब्रह्माच्या विषयी वर्णन करायला तोंड उघडलं की तुम्ही वर्णन त्याचं करूच शकत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी ब्रह्माची आम्ही लक्षणं आता इथे येणारच आहेत आपल्याला सगळे, आम्ही लक्षणं सांगणार की ह्या लक्षणांनी ब्रह्म ओळखावं, या लक्षणांमधून आम्हाला ब्रह्माचं ज्ञान होईल. पण ज्ञान यथार्थ होणार आहे का? नाही होणार आहे. आम्हाला ते ज्ञान होत नाही, परंतु बोलावं हे लागतंच, बोलल्याशिवाय चालत नाही. जसं सद्गुरूंच्या ठिकाणी एखादा सत्शिष्य आहे, तो अगदी अत्यंत नम्र आहे, त्याचे अत्यंत श्रद्धा आहे सद्गुरूंच्या चरणावर, अनन्य भावाने त्यांनी आपल्या सगळ्या भावभावना तिथे समर्पित केलेल्या आहेत गुरूंना. आपल्या घरी बसून आहे, गुरूंच्या समोर कधी गेलाच नाही, त्यांना कधी बोलायला सांगायला कधी त्यांच्यापर्यंत पोचलाच नाही. तत्त्वज्ञान सांगतं की अहो तुमच्या अंतःकरणात कितीही भाव असला तरी केव्हा तरी तो भाव क्रियाशील करा, ते क्रियाशील झालं पाहिजे. मग आपण म्हटलं असतं अहो असं आहे, शब्दांनी वर्णनच करता येत नाही तर हा काथ्याकूट कशाला, आज चांगली नवमी आहे, घरामध्ये उद्या दसऱ्याची छान तयारी करत बसलो असतो, तुम्ही तरी तुमच्या घरचा वेळ कशाला फुकट घालवता आणि आमचा तरी का घालवता, आपण छान मजेत गेलो असतो, घरी राहिलो असतो, कशाला हे सगळं पाहिजे. तुम्ही बोलू नका ना आम्ही ऐकत नाही, कारण बोलण्यात जर काही होतच नाही तर मग ऐकायचं आणि बोलायचा हा उद्योग सांगितला आहे कोणी, आपल्याला कुणालाच करायची गरज नाही. तिथे आम्हाला शास्त्र सांगतं की ते सांगतं की जरी बोलता येत नसलं तरीसुद्धा या जगामध्ये वाणीनी अभिव्यक्ती आवश्यकच आहे. तुम्हाला वाणीनी तो विषय बोलावाच लागेल. त्याचं कारण असं आहे की त्याच्याशिवाय ज्ञान कशाचंच होणार नाही, कोणत्याच गोष्टीचं ज्ञान होऊ शकत नाही जर अभिव्यक्त झालं नाही तर. आणि म्हणून ते म्हणतात की जरी वाचारंभणम विकारो नामधेयम असं असलं की बोलण्यानी कधीच वर्णन केलं जात नाही, बोलण्यानी कधीच त्याचं यथार्थ स्वरूप आम्हाला समजत नाही. त्याकरता वेदसुद्धा म्हणतो की परमात्म्याचं स्वरूप हे नेती नेती आहे, की न इति, की आम्ही त्याला कारणब्रह्मात शोधायला गेलो. आपण बघू पुढच्या वेळी तो पण विषय. कारणब्रह्मात त्याला शोधायला गेलो, कुठे आम्हाला ते कारणब्रह्म म्हणून कळला. आज तरी विज्ञानाला ह्या जगाच्या सृष्टीचं कारण कळलं आहे का? आपण अनेक वेळा आत्तापर्यंत तो विषय बोललो की त्यांनी तो गॉड पार्टिकलच शोधतायत ना आत्ता, त्याच्याकरता केवढी मोठी संशोधनं चालू आहेत. गॉड पार्टिकल म्हणजे जो पार्टिकल ईश्वर जर सृष्टी निर्माण करत असेल तर ज्या पार्टिकलपासून, ज्या कणापासून ही सृष्टी निर्माण झाली आहे तो कण आम्ही शोधतो आहोत. आणि त्या सगळ्यामध्ये कसं आहे बघा, आम्ही ज्याला अंधश्रद्धा म्हणतो त्या अंधश्रद्धेचा शिरोमणी त्या संस्थेने मांडलेला आहे. जिथे ज्या इन्स्टिट्यूटमध्ये त्या गॉड पार्टिकलचं संशोधन चालतं त्या इन्स्टिट्यूटच्या बाहेरच्या कमानीवर लिहिलेलं आहे गॉड इज द क्रिएटर ऑफ द युनिवर्स, असं बाहेर लिहून आतमध्ये गॉड पार्टिकल शोधला जातो. हीच पद्धत आहे. आपल्याला जी ॲझम्पशन्स आहेत, जी पॉस्च्युलेट्स आहेत, जी गृहीत कृत्य आहेत, ज्याला गृहीत म्हटलं आहे, ते गृहीत समोर ठेवूनच ती कृत्य मांडावी लागतात. म्हणजे त्याच्यापुढे आपल्याला विश्लेषण करत जावं लागतं. त्यांनी जर स्वीकारलं नाही ना की गॉड इज द क्रिएटर ऑफ द युनिवर्स, त्यांना माहिती आहे की आम्हाला कधीच तो गॉड पार्टिकल सापडणार नाही, कारण आम्ही मुळातच अमान्य केलं आहे की ईश्वर या सृष्टीचा निर्माता आहे. तेच जर आम्ही अमान्य केलं तर ते आम्हाला कसं मान्य करता येईल, ते आम्हाला कसं प्राप्त होईल. तर सांगण्याचा हेतू एकच आहे की वेदांनी, आपण जिथे थांबायचं तिथे या वाक्यावर थांबू, की वेदांनी सुद्धा म्हटलं की ते कारण ब्रह्म आम्हाला कळलं नाही, की त्यांनी कशाच्या साह्याने ही सृष्टी निर्माण केली ते कारण ब्रह्म आम्हाला कळत नाही. आणि दुसरं वेदांनी म्हटलं की अहो बरं ठीक आहे, हे सगळं दिसतं आहे, हे जर त्याचं कार्य आहे तर ते तरी आम्हाला कळतं आहे का?
आणि आम्हाला कार्यब्रह्म पण कळत नाही की हे असं का. या प्रत्येकाच्या आता त्याच्याकरता तर पहिलं लक्षण वेदांनी दिलं, सत्यम ज्ञानम अनंतम नित्यम ब्रह्म, की तो सत्य म्हणजे काय आहे, सत्य म्हणजे कसं आहे. इथून आता तत्त्वज्ञानाला सुरुवात होईल. आणि म्हणून वेद म्हणतो नेती नेती. ते कारणब्रह्म म्हणूनही आम्हाला कळत नाही, ते कार्यब्रह्म म्हणूनही आम्हाला कळत नाही. आमचे शब्द आता मौनावले आहेत, आमच्या शब्दांची मर्यादा विराजते. संपला आता, आमचे शब्द याच्या पुढे काही काम करू शकत नाहीत. तरीसुद्धा एवढे ग्रंथ तत्त्वज्ञानावर निर्माण झाले आहेत. सांगण्याचा हेतू असा की त्याच्याशिवाय पर्याय नाही, बोलावंच लागतं आणि त्या बोलण्याची मर्यादा समजून घ्यावीच लागते. हाच तत्त्वज्ञानाचा समन्वय आहे. समन्वयाची गोष्ट हीच आहे की म्हणून समन्वय आणि असा समन्वय. असो, आजचा विषय आपण इथे थांबवू.